तर तुम्ही आता हा व्लॉग बघत असाल तर आम्ही स्पितीला जाऊन आलो आहोत गाडी घेऊन. ऑलरेडी स्पिती फिरून आली आहे. सो गाडी प्रिपेअर केली होती क्रिस्टा, बट एंड मुमेंटला असं झालं की हायलेक्स घ्यायचं प्लॅन चालू होतं. थोडंसं टेंटेटिव्ह होतं की प्रोबॅबली आपण फेस्टिव्ह सीझनला घेऊ किंवा इयर एंडला घेऊ. बट ज्याप्रमाणे कळतो आहे की टोयोटा मॅन्युफॅक्चरिंग स्टॉप केली आहे हायलेक्सची. सो स्टॉक खूप लिमिटेड होता. तर हार्ड अँड फास्ट डिसिजन घेतला की ठीक आहे, आपण गाडी बुक करूया आणि इन्व्हॉइसिंग करून क्लोज करूया. सो येस, तर अशी सिनॅरिओ आहे. गाडी रेडी केली होती हिला, बट गाडी घेऊन गेलो भलतंच. तर बरंच काही गोष्ट त्या गाडीला आम्ही एका आठवड्यात रेडी केलं. जे काय मेजर जसं की सांगू की टायर्सपासनं की प्रोटेक्शन अंडर बॉडी प्रोटेक्शन आणि जे काही नेसेसिटी गोष्ट होती तेवढीच गाडीमध्ये आम्ही फिटिंग करून स्पितीला घेऊन गेलो. स्पितीचा व्लॉग लवकरच येत आहे की काय आम्ही किती एन्जॉय केलं स्पिती आणि स्पितीचा एक्सपिरियन्स इन अ न्यू कार कसं होतं. आत्तापर्यंत आम्ही सगळे आमच्या तिन्ही गाड्या मॅन्युअल होत्या आणि ही पहिल्यांदा आम्ही डिसाईड केलं की ऑटोमॅटिक घेऊया. ह्यातही विचार चालू होता की मॅन्युअल घ्यायची, बट डिसिजन असा होता की गाडी खूप मोठी आहे आणि एक गाडी जरा मॅन्युअल घेण्यापेक्षा आपण ऑटोमॅटिक घेऊया. सो त्या डिसिजन बेसवरती आम्ही ऑटोमॅटिक घेतली. सो येस, बिग ड्रीम. हीच ती गाडी 001. ही कुठे असते? मी तुला सांगितलं ना त्या दिवशी गाडी बघितली मी आजच. ओके, खाली लँड क्रुझर. हीच होती ती 001. तर आपण पण डिलिव्हरी घ्यायला चाललो आहोत आणि जी आहे आपली 2.8 हायलक्स टॉप मॉडेल. फायनली डे आला आहे हायलक्सची डिलिव्हरी घेण्याची. तसं बघायला तर आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं होतं की एका वर्षामध्ये आमच्याकडे हायलेक्स येईल. कारण लास्ट इयरला आम्ही जेव्हा लडाखमध्ये होतो तेव्हा विचार केला होता. तेव्हा आदित्य म्हटलं होतं की जर आपलं सर्वच काय व्यवस्थित असेल तर नक्कीच आपण हायलेक्स नेक्स्ट इयर घेऊ 4x4. आणि तेव्हा असंच म्हटलं होतं ओके ठीक आहे घेऊ. पण जसं म्हणतात ना की तुम्ही जेवढी पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवाल तेवढं मॅनिफेस्टेशन खूप इम्पॉर्टंट आहे. आपला मित्र आहे, त्याला एक ऑलमोस्ट 10-11 वर्षांनी त्याला भेटणार आहोत. त्याच्याकडनं 10-11 वर्ष आधी महिंद्रा मोजो घेतलेली. तर आज त्याच्या हाते आपण हायलक्सची डिलिव्हरी घेत आहोत. सो ऑल थँक्स टू मंदार अँड हिज बॉस अँड टीम, ज्यांनी आपल्याला बेस्ट डिस्काउंट दिलं गाडीवरती आणि बेस्ट डील दिली. ऑल आर एक्सायटेड. येस, लेट्स गो. हायलेक्सचं नाव काय ठेवायचं त्यात आपण विचार करू. जशी आपली सोयरा आहे, ब्ल्यू आहे, लैला आहे, तर हायलेक्सला आपण काय बोलणार आहोत? हायलू. शनू बोलते हायलू. एकदम पुकी नाव झालं. मंदारनी पण काय चांगलं प्रिपरेशन केलं आहे आणि त्यांच्या शोरूम मधली पण पहिली हायलेक्स डिलिव्हरी आहे. सो इवन ते पण एक्सायटेड आहेत त्याच पॉईंट ऑफ व्ह्यूनी जेवढं आपण आहोत. मंदार, काय बोलतोस? After 10 years, 2016, Mahindra Mojo. And now, the beast. हायलेक्स. ऑलमोस्ट अ डिकेड. 10 years, 2016. आम्ही विचार केला नव्हता की आफ्टर अ मोजो परत भेटू अँड विल बाय अन हायलेक्स. Finally, तो दिवस आलेला. टोयोटा स्टोरी. सुप्रे मॅनिफेस्ट. बस झाली एवढी की अजून लिहू? थोडंसं एक क्लोजर ते कन्क्लुजन देऊन टाक. नाही आता मंदार झालं. इकडे चालू आहे स्टोरी लाइटिंग. याच्याबद्दल घ्यायचं आहे का? मी फार चांगलं होतं. शोरूमची फर्स्ट डिलिव्हरी आहे. हां.
कॉंग्रॅच्युलेशन्स आदित्य अँड प्रशांत दादा फॉर दी पर्चेस ऑफ हायलॅक्स. आय होप अजून काहीतरी आपण लँड क्रुझर कधीतरी घेऊया आपण फ्युचरमध्ये. Toyota Innova and Toyota Hilux. Finally, welcome to the family.